हाय गाईस, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया बिर्याणी. बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे काही साहित्य घेतले, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी मी 2 टमाटे घेतले, थोडीशी कोथिंबीर आहे, थोडासा पुदिना आहे, इथे थोडंसं तेजपान आहे आणि मी छानपैकी 3 कांदे कापून घेतले, थोडीशी हिरवी मिरची आहे, अद्रक लसूणची पेस्ट पण आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आणि यामध्ये मी काही खडे मसाले घेतलेत. तर यामध्ये आहे दालचिनी, लवंग, मिरे, शहाजिरे आणि थोडीशी हिरवी विलायची आहे, करणफूल आहे. हे सर्व मसाले तुम्ही पाहू शकतात जे आपण बिर्याणीसाठी वापरणार आहे. आणि मी या ठिकाणी ही बिर्याणी मातीच्या भांड्यामध्ये बनवत आहे. म्हणजे तुम्हाला मातीचा भांडा दाखवते. या आहे मातीची हंडी. तर आपण आजची बिर्याणी यामध्ये बनवत आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे भांडं आहे मातीचं. तर या भांड्यामध्ये आपण ही बिर्याणी बनवणार आहे. चला तर आपण लगेच बिर्याणी बनवायला घेऊया. तर मी इथं आपलं मातीचं भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे. तर आपण आता यामध्ये तेल घालून घेऊया. अशा प्रकारात तेल आपल्याला छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे. गरम झाल्यावरच आपल्याला यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत. तर आपण हे मसाले यामध्ये घालूया आता. आपल्याला हे सर्व मसाले छानपैकी भाजायचे आहेत. छानपैकी तेलामध्ये तळायचे आहे आपल्याला हे सगळं. तर आपले मसाले छानपैकी भाजले. यामध्ये आपण आता लगेच कांदा घालून घेऊया. आपल्याला कांदा पण छानपैकी भाजायचा आहे. यामध्ये मी टमाटा पण टाकत आहे. टमाटा पण घालून घेऊया आपण. टमाटर आणि कांदा आपल्याला छानपैकी भाजायचा आहे. छान याचा कलर गोल्डन ब्राऊन तर आपल्याला एक कांदा टमाटर भाजायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण. तर आपल्याला 5 मिनिटं याला असं भाजायचं आहे छानपैकी. तर आपला कांदा टमाटर छानपैकी लाल झालेला आहे. तर आपण आता यामध्ये मिरची घालून घेऊया. मिरची पण आपल्याला छानपैकी भाजायचं आहे कांद्यासोबत. पाहू शकता अशा प्रकारे आपण सर्व मसाले घालून घेतले. यामध्ये आपण आता अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया. ती पण आपल्याला छानपैकी यामध्ये भाजायची आहे. आपल्याला सर्व मसाले छानपैकी त्याचा एक जीव भाजायचे आहे. पाहू शकता सर्व मसाले यामध्ये घातले. तर आपले सर्व मसाले भाजले. आपण यामध्ये थोडासा पुदिना घालून घेऊया. पुदिना आपण कट केला होता तो घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर पण घालूया आपल्याला. पुदिन्याने आपल्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. मातीच्या भांड्यामध्ये बिर्याणी खूप छान होती. भाजायचे आपल्याला. तर आपले सर्व मसाले छानपैकी भाजले गेले. तर आपण आता यामध्ये लगेचच चिकन घालून घेऊया. इथे चिकन छानपैकी पिठाच्या पाण्यामध्ये धुवून साईडला ठेवलं होतं आपण, ते पण घालूया यामध्ये. तर आपण आता हे चिकन यामध्ये घालून घेऊया अशा प्रकारात. पाहू शकता याला पण आपल्याला छान मिक्स करायचं आहे. ते मी चिकन शिजवून नाही घेतलं, डायरेक्टच टाकत आहे. तर आपल्याला हे पण छान मसाला मिसळून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारात.
याला आपल्याला 2 मिनिटं छानपैकी असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर आपण चिकन छानपैकी तेलामध्ये तळून घेतलंय. तर आता आपण यामध्ये मसाला घालून घेऊया. इथे मी लकीचा मसाला घेतलेला आहे. 1 पॅकेट मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचा आहे. हाच मसाला बिर्याणीसाठी चांगला आहे. हा मसाला या ठिकाणी घालून घेत आहे. तर हा मसाला आपल्याला छानपैकी त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपण हा मसाला भाजलेला आहे. तर आपल्याला 5 मिनिटं हे चिकन असंच मसाल्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपण ह्याला 5 मिनिटं असं याला कव्हर करून ठेवूया. तर आपले 5 मिनिटं झालेत. तर आपलं चिकन पण या ठिकाणी छानपैकी मसाल्यामध्ये तळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आपलं चिकन झालेलं आहे. तर आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया. तर आपण यामध्ये आता लगेच पाणी घालून घेऊया. तर मला या ठिकाणी 2 तांबे पाणी लागलेलं आहे. तर आपल्याला हे छानपैकी ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला तांदूळ यामध्ये सोडायचे आहे. मी परत यावर झाकण ठेवत आहे. तर आता आपलं बिर्याणीचं पाणी छानपैकी उकळलंय. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि लगेच आता आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहे. इथे मी तांदूळ 5 मिनिटं भिजवत ठेवले होते. तर आपण आता हे तांदूळ यामध्ये घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे सर्व तांदूळ अशा प्रकारे यामध्ये टाकायचं आहे. आता छानपैकी हलवून घ्यायचं आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला कमी गॅसवरती 15 मिनिटं असं सोडायचं आहे आणि याला परत एकदा आपल्याला कव्हर करायचं आहे. तर आपले 15 मिनिटं झालेत. तर तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी छानपैकी झालेली आहे. इथे अशा प्रकारात एकदम छानपैकी शिजले गेलेले आहे. पाहू शकता 15 मिनिटं लागले आपल्या बिर्याणीला. 15 मिनिटं आपण तिला असंच कव्हर करून ठेवलं आहे. तर आता आपली बिर्याणी पूर्णपणे रेडी झालेली आहे. तर आपण यामध्ये थोडासा फूड कलर घालून घेऊया. कलरमुळे बिर्याणी दिसायला खूप छान दिसते. अशा प्रकारात आपण सर्व हा फूड कलर घालून घेऊया याच्यामध्ये. अशा प्रकारात तुम्ही पाहू शकता. तर आपण संपूर्ण कलर यामध्ये घालून घेऊया. परत आपल्याला याला 5 मिनिटं असंच कव्हर करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपली बिर्याणी पूर्णपणे रेडी आहे. 5 मिनिटं आपण याला असंच कव्हर करूया. तर आपले 5 मिनिटं झालेत. या ठिकाणी आपली बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि ही बिर्याणी लगेच भांड्यामध्ये काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपली संपूर्ण बिर्याणी या ठिकाणी तयार झाली. मी या भांड्यामध्ये काढलेली आहे. ही बिर्याणी आपण मातीच्या हंडीमध्ये बनवलेली आहे. तर आपण छानपैकी ही बिर्याणी बनवली तुम्ही पाहू शकता. आणि या बिर्याणीला बनवण्यासाठी जो तांदूळ आहे तो चांतारा तांदूळ आहे. हा तांदूळ खायला पण खूप छान लागतो. ही बिर्याणी बनवायला मी इथे 400 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहे. 500 ग्रॅम असं चिकन घेतलेलं आहे मी आणि 100 ग्रॅम असे संपूर्ण व्हेजिटेबल मला या बिर्याणीसाठी लागलेले आहे. तुम्ही पाहू शकता. तर हे सर्व मिळून आपली बिर्याणी 1 किलोच्या प्रमाणात अशी झालेली आहे. तर आजची बिर्याणीची रेसिपी कोणाकोणाला आवडली आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आम्हाला लाईक शेअर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.